सातारा ड्रग्ज प्रकरणातील राजकीय संबंध मुंबई पोलिसांनी नाकारलेले आहेत। प्रेस नोट काढत मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे। सुषमा अंधारेंकडून ड्रग्ज प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंच्या भावावरती आरोप करण्यात आलेले होते। अटक केलेल्या तीनही आरोपींची नावं मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली आहेत। तर मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात। मुंबई पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक काढत ड्रग्ज प्रकरणातील राजकीय संबंध नाकारलेले आहेत। ओंकार डिगे या इसमाला चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न न झाल्यानं सोडल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय। दरेगावचे सरपंच रणजित शिंदेंचाही या प्रकरणाशी संबंध नाही, मुंबई पोलिसांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। अटक केलेल्या तीनही आरोपींची नावं मुंबई पोलिसांनी जाहीर केलेली आहेत। राजिकुम रहमान, आफिजुल इस्मान, कायम नजर अब्बास उर्फ सय्यद अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत। अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक पालघरचा तर दोन आसाम राज्याचे असल्याची माहिती मिळते आहे। आरोपींचा पळून जाण्याच्या भीतीनं आधी नावं जाहीर केली नाही, मुंबई पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। मुलाखतीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण पाहायला मिळते। रोहिणी खडसे मुंबईत तर एकनाथ खडसे आजारी असल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। महापालिका निवडणुकीत खडसे आमच्या पाठीशी राहतील असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। तर भाजपशी प्रामाणिक कोण राहील याची राष्ट्रवादीने शिवसेनेत रेस लागलेली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हा टोला लगावला। राजकीय पक्ष संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा खेळ सुरू असल्याचं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। एकनाथ शिंदेना मिळालेली असणारा शिवसेना हा एक पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना मिळालेली असणार एनसीपी असा प्रश्न आहे। दोघांमध्ये रेस लावली की भारतीय जनता पक्षाशी असणारं कोण इमानदार राहणार, आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आम्ही कोणाबरोबर युती करणार नाही। म्हणजे जो खेळ चाललाय भारतीय जनता पक्षाचा, आरएसएसचा, तो इथले राजकीय पक्ष संपवण्याचा खेळ चाललाय। आणि राजकीय पक्ष संपले, शीन झाले की आपण एकमेव शिलेदार राहू अशी असणारी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये अध्यक्षाने जाहीर केलं, शहराच्या अध्यक्षाने जाहीर केलं की आम्ही एकूण एक जागा या ठिकाणी लढवणार आहोत।